तुळजा, तू इथंच थांब. आपण एकत्र गेलो तर संशय येईल. मी आतमध्ये जाऊन आजूबाजूला कोणा का बघतो आणि मग तुला बोलवतो. हो चालेल. थांब. सूर्या, मित्र असावा तर तुझ्यासारखा. जर माझी लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली ना तर त्याचं सगळं क्रेडिट तुला जाईल सूर्या. तुझी ही मदत मी कधीच विसरणार नाही. मी नक्की काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला तुझ्यासारखा मित्र मिळालाय. तू आयुष्यात माझ्याकडे काहीही माग, मी तुझ्यासाठी ते नक्की पूर्ण करेन. आपण इथून निघूयात. उगाच आपल्यावर संशय येईल. आपले माणसं सगळी मागं आहेत, ते आपलं काम फत्ते करतील. चल. सिद्धार्थ, कुठे आहे तो? हां हॅलो. हां हां हो आलो आलो. हां तुम्ही बसा बोलत. मी आलो. पुजारींनी बोललोय जरा. हा बोल रे. मालक, आतमध्ये सूर्या आणि तुळजा दोघं पण आहेत. आता काय करायचं मालक? त्या तुळजाची एवढी हिंमत, आम्ही समोर असताना बी त्या सूर्यावर जाती. लावकडे कर बंद दोघांना बी. तो सूर्य तर आमच्या आयुष्यात काटा म्हणून होताच, आणि ह्या तुळजाला बी काय स्वर्णभूताची सून व्हायची इच्छा दिसत नाही. दोघांना बी पेटवून टाक. होय मालक, होय. सिद्धार्थ, ऐक माझं. प्लीज आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल रे. मला मला नाही राहायचंय ते. प्लीज घेऊन चल मला, नाहीतर ही लोक माझ्या आयुष्याची वाट लावून टाकतील. हे तुळजा, काही पण काय बोलतेस? किती पॅनिक होशील? मी आलोय ना आता, आणि मी असं तुला कोणाचाही नाही होऊन देणार. सूर्या कुठे दिसत नाही. हा काय आत गेला का काय? दादा, सूर्या? पुढे दादा कुठे? दादा कुठे? सूर्या! दादा! दादा!
सूर्या तर इथं आहे, आत कोण आहे? तुळजा आहे आतमध्ये. तुळजा तुळजा आत आहे. अरे अरे पाणी आणा कोणतरी, अरे पाणी आणा लवकर. अरे पाणी आणा कोणतरी. माझ्या लेकीला काय झालं नाही पाहिजे, पाणी आणा लवकर. तुळजा इथं काय करते पण? पाणी आणा लवकर. डॅडी मंदिराच्या जवळ आसपास पुढे पाणी शिल्लक नाही. किती भडकली तू आत नको जाऊ. आतमध्ये तुळजा अडकली. मला तिला वाचवलं पाहिजे. तिने माझा जीव वाचवलाय. असं मरणाच्या दारात सोडून गेलो तर कधी स्वतःचं तोंड बघणार नाही मी. सूर्या असा येडापडा करू नकोस. अरे दादा आग बघ ती किती भडकली ती. अरे दादा आग बघ, जिट्टा परत नाही यायचास. दादा नको जाऊ. मी मेलो तरी चालेल पण मी तुळजाला वाचवणार आहे. सोडा मला. तुळजा 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 तुळजा. तुळजा तुळजा चल बाहेर. नाही नाही तू आधी सिद्धार्थला बाहेर घेऊन जा प्लीज. अगं मी याला काढतो बाहेर. शब्द आहे माझा. तू चल पटकन. बरोबर बोलतोय सूर्या. तू जा, मी येतो. नाही सिद्धार्थ तुला काही झालं तर मग मी नाही जाऊ शकणार आहे. प्लीज 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 याला घेऊन जा तू. अगं बाहेर माणसं आहेत. ते आडी आहेत बाहेर. चल तू पटकन. सूर्या हात जोडते मी पण प्लीज सिद्धार्थला वाचव आधी. बघ तुम्हाला बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे. चल पटकन बाहेर. चल 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 चल. या इकडे. बाहेर पड. बाहेर पड पटकन. सूर्या काळजी घ्या. नीट जा. तुळजा
काय होतंय तुळजा? तुळजा अगं, तुळजा 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 डोळे उघड बाळा. तुळजा तू ठीक आहेस ना? आता बरं आहे ना तुला? काय नाही झालं मला. दादा पण तुला कधी आग जाळू शकते का? हा, दादा बरं आहे मी. हो परत वाचला. तुळजा तुळजा हे बाळा. तुळजा तुझे डोळे उघड. तुळजा डोळे उघड. तुळजा तुळजा हे तुळजा. अगं डोळे तरी उघड ग बाळा. तुळजा बोल की. तुळजा बरं झालं यानं वाचवलं, नाहीतर. पण म्या काय म्हणते, हिनं तिथे जायच नको होतं. कशाला गेली होतीस ग तिकडं? ए तुळजा, कशाला गेली होती तिकडं? डॅडी अहो, मरता मरता वाचली ती. तिला काय झालं विचारायचं सोडून तुम्ही तिलाच विचारताय रे. अवस्था तरी बघा की तिची. पण मी काय म्हणतो, एवढी मोठी आग लागलीच कशी नेमकी? हा सूर्या, मला तर वाटतंय ही कुणी तर बळण आग लावल्या. सुट्टी द्यायची नाही. अगदी खरं आहे. याची चौकशी झालीच पाहिजे. हा, झाला पाहिजे. वय वय, आम्ही स्वतः यात लक्ष घालणार. आग कशी लागली ते शोधून काढणार. आणि जर का ती कोणी मुद्दाम लावली असेल तर त्याला हिथच आग लावून त्याची चामडी सोलून काढणार. पण हे समज व्हायच नको होतं. अपशकून झालाय हा. अपशकुनी तर सूर्य आहे. असं वाटतं याचा इथंच मुडता पाडावा. तू बोल, कुणीतरी ऐकल. तू चल इथनं, चल. सत्या, इथून पुढे सगळ्या गोष्टी नीट जपून केल्या पाहिजेत. नाही तर आजी सगळ्यात गोष्टींना आपसुकून समजत राहील, लग्नही पुढे ढकलत राहील. आता कॅन्सल तरी करेल. मला नाही लग्नाचं पडलं. असं बी तू तिला मारणारच होतोस की. हा, ते रागाच्या भारत माझं डोकं फिरलं होतं. ते आता आले ताळ्यावर. हे लग्न होणार आणि व्हायलाच पाहिजे. या सूर्याला बाजूला कसा करायचा त्यावर मार्ग काढू आपण. सत्या, काही झालं तरी त्या सूर्याला मी सोडणार नाही. सूर्या, तू ठीक आहेस ना? तुला जास्त भाजलं तर नाही आहे ना? नाही काय झालं. हे काय भाजलं मी तेव्हा. परिस्थितीने याच्यापेक्षा लय मोठं चटकं दिलं. त्याच्या पुढे या कायच नाही. तू माझी नको काळजी करू. तुझी काळजी घे. थँक्यू सूर्य.
आहे का? अंगाची लाही होत असेल ना दादा. ह्यो काजू कधी कमणार? मी जाऊन बघून येते. कुठं जायची गरज नाही, काय नाही झालेलं मला. द्या. कुठे कुठे लागलंय दाखव. दादा, अरे तुझा हा त्रास बघवणं झालाय आम्हाला. अय्यो, काय त्रास हवे तेव्हा. एका दिवसात बरा होतोय मी. होय, लय स्ट्रॉंग नाही का लागून गेलास तू? तुला हिरो म्हणून दाखवायचं होतं का? अरे एकदा तरी माझा विचार करायचा होता. तुला काय झालं असतं तर मी कोणाकडे बघून जगले असते. तू काय माझ्याकडे बघून जगती का? अरे ओरडू नकोस ना, त्रास होतोय ना तुला. हे भाजलेलं कमी, तुझ्या रडण्याचा जास्त त्रास होतोय. होय, तुला माझ्या सगळ्याच गोष्टींचा त्रास होतो. काय केलं सर हे का? तुझ्या माग 4 बहिणी आहेत त्याचा तरी विचार करायचा जरा. अरे मी जरी बाप असलो तरी तूच त्यांना पोचलेस, त्यांना वाढवलेस. तुला काय झालं तर ते अनाथ होतील रे. अरे त्याच्या आयुष्याची परवड होईल. सर नाही कळलं तुलाही. पण तात्या, तुझा आत्याची पोरगी आहे माझ्या, तुमची भाची आहे ती. तिला असं मरणाच्या दारात सोडून गेलो असतो तर आयुष्यभर आतल्यात जळत राहिला असतो. तिला काय झालं असतं तर डॅडींना काय वाटलं असतं सांगा बरं. त्यांनी आपल्याला नवं आयुष्य दिलंय आणि त्यांच्या डोळ्यासमोर तिला वाचवू शकलो नसतो ना तर डॅडींनी माझं तोंड कधीच बघितलं नसतं. आणि मला खात्री आहे तिला वाचवताना मला काय झालं असतं ना तर डॅडींनी आपलं घर वाऱ्यावर सोडलं नसतं. दादाचं वांगा नको बोलू. तुला असं काही झालेलं आम्हाला नाही सहन होणार दादा. दादा, अरे हसलं काय ऐकलं ना तर हे अंगावर काटा येतो आमच्या. दादा, अरे तू आहेस ना म्हणून आम्ही आहोत. तुला काय झालं असतं ना तर आम्ही पण त्या आगीत उड्या मारल्या असत्या. हे बागे दादा, तू असं परत काय बोलला तर बघा आता. त्याला का आता घराबाहेर सोडू नका. दादा, दुकानात जे काय असेल ना मी पुढ्या बघतो. दादा, आता आराम करायचा. या जखमा बऱ्या होईपर्यंत घरापासून बाहेर पडायचं नाही म्हणजे नाहीच. माझ्या जखमा होतील बरे, पण तुळजाचं काय? तिला अशा चटक्यांची सवय नाही. ती कशी असलं काय माहिती.